नवरा, बायको आणि मग तो. आता हा तो जर का एखाद्या नवरा-बायकोच्या संसारामध्ये आला, तर किती मोठी घटना घडू शकते, ते आपण बघणार आहोत. राजस्थान आहे, त्याच्यामध्ये धारावाड जिल्हा आहे, त्याच्यामध्ये भवानी मंडी भाग आहे. याच्यामध्ये रामनगर हे एक ठिकाण आहे आणि सरोज आणि मनीष असं एक सुखी दाम्पत्य राहतंय. यांना संसारामध्ये 4 मुलं देखील झालेली आहेत आणि आता यांच्या घरामध्ये एक रामसेवक नावाचा भाडेकरू आलेला आहे. हा भाडेकरू आल्यानंतर सरोज आणि रामसेवक यांच्यामध्ये प्रेमाचं चाळे सुरू झालेले आहेत, प्रेमाचे नखरे सुरू झालेले आहेत. आता ही गोष्ट मनीषला कळते. मनीष त्याच्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करतो, की आपला संसार आहे, आपल्याला 4 मुलं आहेत, आपल्याला समाजामध्ये इज्जत आहे. तू अशा प्रकारे काही करू नकोस, प्रेमाचे चाळे करू नकोस. तरी देखील या सरोजला तिचं जे प्रेम प्रकरण आहे, तिचा प्रियकर जास्त आवडत असतो. या कारणामुळे मग ती YouTubeवरती एखाद्या व्यक्तीला कसं मारता येईल याचे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करते, हे शोधण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला काही उपाय तिच्या समोर येतात. त्यातला एक उपाय, की जर का आपण एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती गरम तेल ओतलं, तर त्या व्यक्तीचं मरण हे निश्चित आहे. हे बघून, हे ऐकून मग तिने हाच प्रयोग आपल्या नवऱ्यावरती करायचा ठरवलेला आहे. त्याप्रमाणे मग नवरा झोपी गेलेला असताना तिने किचनमध्ये जाऊन कढईमध्ये तेल ओतलंय आणि हे तेल गरम केलंय. उकळतं तेल तिने तिच्या नवऱ्याच्या अंगावरती ओतलेलं आहे आणि आता हा नवरा झोपेतून उठलाय, ठोठो बोंबलायला लागलाय. "दार उघडा, दार उघडा, वाचवा," असं तो बोलतोय आणि ह्या बायकोने बाहेरून दरवाजा बंद करून घेतलाय. काही वेळानंतर आरडाओरडा ऐकून तिची 4ही मुलं यांना जाग आलेली आहे. आता मुलांना जाग आली म्हटल्यानंतर त्यांनी तो दरवाजा उघडलाय. दरवाजा उघडल्यानंतर इतर मंडळींनी त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलंय आणि हा तिचा नवरा मनीष आता अत्यवस्थ स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. आता कसं असतं बघा ना, जर का एखादा व्यक्तीचा संसार असेल, मुलं-बाळं असतील, तर तो सुखाने जगण्याच्या ऐवजी कसं काय अशा काही बायका असतात, की ज्यांना आपल्याच नवऱ्याला मारण्याची वेळ येते, आपल्या नवऱ्याला मारण्याची इच्छा उत्पन्न होते. असं जर का झालं तर आपल्याला जेलची हवा खावी लागेल. आपल्या नवऱ्याचं एकतर मरण ओढवेल किंवा तो अपाहिज होईल. हे सगळं माहीत असताना देखील, संसाराची राख-रांगोळी होत असताना देखील इतकं मोठं पाऊल या धर्मपत्नी, या बायका कसं उचलू शकतात? हाच एक मोठा प्रश्न आहे.